नांदेड विधान परिषदेची निवडणूक सातत्यानं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत राहिलेली आहे। आता चर्चेचं कारण असं आहे की नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीचे खासदार आहेत त्यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकरांना नांदेडच्या विधान परिषदेमधून महाविकास आघाडीने पुरस्कृत केला आहे। आणि त्यानंतर वेगळ्या घटना घडल्या। नागेश पाटील आष्टीकर जे आहे ते शिंदे शिवसेना गटात जाणार असल्याच्या सगळ्या बातम्या येत आहेत। वेगळा गट तयार केल्याच्या बातम्या येत असताना काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे, कारण कृष्णा पाटलांना त्यांनी पुरस्कृत केलं होतं। आता काँग्रेसचं नेमकं काय मत आहे या संदर्भात आपण जाणून घ्या। आपल्यासोबत नांदेड महानगरपालिकेचे गटनेते तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल गफार आहेत। एकूणच काय मत काही बदललंय का? कारण काँग्रेसनं व्हीप काढला होता की कृष्णा पाटील आष्टीकरांनाच मतदान करा, त्यानंतर वेगळ्या काही घटना घडामोडी घडल्यात का? कसं आहे, महाराष्ट्रभरामध्ये विधान परिषदची निवडणूक चालू आहे। 17 जागासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे ठिकाणी निवडणूक लढत आहे। नांदेडची जागा हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटलेली होती। त्या हिशोबाने आम्ही सगळे काँग्रेसचे जे नगरसेवक सन्मान्य सदस्य हे सगळे कृष्णा पाटील आष्टीकर यांचे सोबत आहे। आणि काल जे घडामोडी चालू आहे त्या घडामोडीमध्ये कृष्णा पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा सच्चा सिपाही आहे। आणि पक्षानेही आम्हाला 16 तारीखला जे एक पत्र दिले होते ते महाविकास आघाडीचा उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आहे, तर यांना तुम्ही मतदान करा म्हणून। आजपर्यंत आम्हाला काही पक्षाकडून वरून आदेश आलेला नाही हे घडामोडीमुळे, तर आजही आम्ही वाट बघत आहे, सर्व सन्मान्य सदस्यांच्या सोबत आहे। मग आज ठरलेलं आहे आमचं की आज मतदान जे आहे आम्ही महाविकास आघाडीतर्फे करणार आहे। किती एकूण सगळी किती मतं आहेत तुमच्या काँग्रेसचे आणि सगळीच्या सगळी मतं त्यांच्या पारड्यामध्ये जातील? गुप्त मतदान आहे आणि आमच्याकडे 92चा आकडा आहे। आणि पक्षांनी जे पत्र सगळे नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेला दिलेली आहे तर ते तर त्यांना लागू होणार आहे, तर तेवढं तर मतदान आम्हाला पडणार आहे। आणि त्याच्यामध्ये काय फुटाफुटी नाही। आमचे जे नगरसेवक निवडून आलेले निष्ठावान इमानदार कार्यकर्ता आहे, गरीब आहे, त्यांना पक्षाने संधी दिली ती कसं विसरणार आहे? पक्षाचा दुसरा कुठलाही आतापर्यंत आदेश आला नाही? पक्षाचा आदेश आला नाही आम्हाला। आमच्या जे उमेदवार आहे नागेश पाटील आष्टीकर यांचे मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर यांना आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामधून जे उमेदवारी महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी काँग्रेसला कुठे होती, राष्ट्रवादीला कुठे होती, आमच्या नांदेडमध्ये शिवसेनाला उद्धव बाळासाहेब ठाकरेला जी जागा होती ते उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर। कृष्णा पाटील आष्टीकर यांनी काल आपली भूमिका जाहीर केली होती। काल मी शिवसेनेत होतो, आजही आहे आणि उद्या सुद्धा उद्धव ठाकरे सोबतच राहणार या भूमिकेनंतर काँग्रेस त्यांच्या सोबत असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कडेसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।